तुमच्या गावाची घरकुल यादी चेक करण्याची अगदी नवीन पद्धत सांगणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला चेक करता येतं की तुमच्या खात्यात आतापर्यंत किती घरकुल योजनेचे हप्ते जमा झालेले आहेत। जसं की या व्यक्तीच्या खात्यात आतापर्यंत 3 हप्ते जमा झालेले आहेत। पहिला घरकुल योजनेचा हप्ता होता 15,000चा, दुसरा 70,000चा आणि तिसरा 30,000चा। आणि हे हप्ते कोणत्या तारखेला त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले ते सुद्धा या ठिकाणी चेक करता येतं। त्यामुळे चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब आणि फॉलो करून घ्या। अशाच कामाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटत राहतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता, तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये सर्च करायचं आहे घरकुल यादी कम्प्युटर वर्ड सेंटर। त्यानंतर इथे computerwordcenter.com ग्रामपंचायत घरकुल यादी डाउनलोड करा असं नोटिफिकेशन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर या वेबसाईटवरती तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता। थोडं खाली यायचं आहे, येथे बघा घरकुल यादी लिंक 1 यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी आपल्या भारत सरकारची अधिकृत वेबसाईट ओपन होणार आहे। मोबाईलमध्ये तुम्हाला असा ब्लॉग दिसेल, म्हणजे लांब दिसेल। त्यामध्ये तुम्हाला एक एफ ब्लॉग शोधायचा आहे, एफ, आणि त्या ठिकाणी तिसरा नंबरचा पर्याय आहे बेनिफिशियरी रजिस्टर अकाउंट, यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे विंडो ओपन होणार आहे। या ठिकाणी तुमचं जे काही राज्य असेल राज्य निवडायचं आहे, त्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तुमचा तालुका निवडायचा आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे। जसं की मी रॅन्डमली कोणतंही सिलेक्ट करतोय या ठिकाणी आणि सबमिट करायचं आहे। जर का तुमच्या गावाची घरकुल यादी ऑनलाईन अपलोड झालेली असेल तर ती यादी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटून जाईल आणि याच्यात तुमचं नाव आहे का ते तुम्हाला शोधायचं आहे। तर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर नावाचा पर्याय आहे आणि तुमचं नाव असेल तर त्यासमोरील जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर कॉपी झाल्यानंतर परत आपल्या या वेबसाईटवरती यायचं आहे। येथे घरकुल यादी लिंक 2 दिलेली आहे, येथे क्लिक करा। या ठिकाणी क्लिक करायचं आहे त्यासमोर आणि एक परत नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल। जो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही कॉपी केलेला आहे तो या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि येथे बघा कॅप्चा दिलेला आहे, बेरीज वजाबाकीचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे। जसं की 5 + 2 म्हणजे किती होतात, 5, 6, 7 आणि या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। तुमची सगळी माहिती लोड होऊन जाईल। सगळी माहिती लोड झाल्यानंतर थोडं खाली यायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता सँक्शन अँड कंप्लीट डिटेल। येथे तुम्हाला तुमच्या घरकुलसाठी एकूण किती पैसे मंजूर झालेले आहेत ते पाहायला भेटून जाईल। जसं की या व्यक्तीचे एकूण 1,70,000 रुपये मंजूर झालेले आहेत। त्यानंतर आतापर्यंत किती हप्ते जमा झालेले आहेत तर एकूण 3 हप्ते। पहिला हप्ता 15,000चा, दुसरा 70,000चा, तिसरा 30,000चा आणि ते हप्ते कोणत्या तारखेला त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी चेक करता येत असतं। अशी सगळी माहिती तुम्ही तुमच्या घरकुलची चेक करू शकता आणि तुमच्या खात्यात एकही हप्ता जमा झाला नसेल तर तो का म्हणून जमा झाला नाही तर त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी दिलेले असतं, ते सुद्धा तुम्ही चेक करू शकता। आता ही माहिती कोणाची चेक करता येणार आहे, ज्या गावाची घरकुल यादी ऑनलाईन अपलोड केली असेल तरच ती तुम्हाला ऑनलाईन चेक करता येईल आणि जर का ती ऑनलाईन दिसत असेल तरच तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तर तो पाहायला भेटेल आणि त्यानंतरच तुम्ही अशा प्रकारे या नवीन पद्धतीने तुमची घरकुल यादी चेक करू शकता आणि तुमच्या घरकुलची सगळी माहिती तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत। आणि जर का तुमच्या गावाची घरकुल यादी ऑनलाईन अपलोड झालेली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीचा वापर करून चेक करता येणार नाही आणि किती हप्ते आतापर्यंत जमा झालेले आहेत ते सुद्धा चेक करता येणार नाही। ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा। तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो आणि सबस्क्राईब करा कम्प्युटर वर्ड सेंटर। मी अविनाश तिरुमले पुन्हा भेटू अशा एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय खानदेश।